हाय हॅलो, कसे आहात सगळे? आय होप सगळे छान असाल आणि एकदम मजेमध्ये असाल. तर आज आहे संडे आणि संडेचं सगळे घरी आहेत, सुट्टी आहे मुलांना आणि मिस्टरांना. आरामातच आजची कामं होतात. तर सकाळी पाणी तरी 7ला येतं, म्हणून आम्ही लवकरच सर्वांच्या आंघोळी वगैरे होतात, सगळे लवकरच उठतात. इथे माझी आंघोळ झाली, मी केस धुतलेले आहेत आज. तर केसाला पिन लावून घेतलेली आहे आणि आता इथे संडे असला की थोडंसं वेगळं नाश्त्याला वेगवेगळे पदार्थ बनवले जातात. असं तर मुलांना मी टिफिनसाठी सकाळी नाश्त्याचं दिलं जातं, कारण मुलं 1 वाजता घरी येतात. तर इथे आज आहे नाश्त्यामध्ये पास्ता. तर इथे मी पास्तासुद्धा आणलेला आहे आणि आता एकीकडे मी पातेलं ठेवले दुधाचं आणि दूध गरम करायला ठेवत आहे. तर एकदम फ्रेश अशी सकाळ झालेली आहे. थंडीसुद्धा आता चालू झाली आहे, हिवाळा वाढलेला आहे आता, थंडी. तर इथे मी दूध गरम करून घेते आणि पास्ता जो बनवते मी तो एकदम सिंपल बनवते. त्याच्यामध्ये मी जास्त काही टाकत नाही. तर जे असेल तर टाकते, जर नसेल काही तर मी साधा पास्ता मसाला, कांदा टोमॅटो टाकलं तरीसुद्धा पास्त्याची टेस्ट छान येते, कारण त्याची सगळी टेस्ट त्या मसाल्यामध्येच असते पास्त्याच्या. तर इथे मी पास्ता उकळून घेण्यासाठी ना इकडे एका साईडला पाणी गरम करायला ठेवलेलं आहे. वेगवेगळ्या पद्धतीने बनवतात सर्वजण पास्ता, तर प्रत्येकाची वेगळी पद्धत असते. तर मी कशी बनवते ते पण तुमच्याशी मी शेअर करते. तर आता इकडे पाणी जे उकळत आहे आणि एकीकडे मी कढई ठेवली. आता त्यामध्ये तेल टाकलं, तेल चांगलं तापवून द्यायचं आहे. तर इथं आता मी पास्ता काढून घेते. मी या पद्धतीचा असा पास्ता वापरते, स्प्रिंगवाला, आणि याच्यामध्ये बरेच प्रकार असतात. तर हा असा पास्ता आणलेला आहे. तर आता गरम पाण्यामध्ये पास्ता टाकून तो थोडासा उकळून घ्यायचा, म्हणजे पूर्णपणे शिजू देत नाही मी पास्ता. 80 ते 90% शिजून द्यायचा आणि नंतर आपण जेव्हा फोडणी तेलामध्ये जेव्हा पास्ता टाकतो तेव्हा झाकण ठेवून वाफेवरती परत तो अजून शिजला जातो पूर्णपणे. तर इथे मी पास्ता चांगला उकडून घेतला. आता त्याला उकळी छान आलेली आहे आणि तो नरम पण झालेला आहे, एकदम असा मऊ झाला आहे थोडासा. तर आता गॅस बंद करून त्याला आता मी खाली काढून घेत आहे, कारण जास्त शिजू देत नाही पास्ता, कारण मग तो खूपच चिकट होतो. जास्त जर शिजला गेला तर पुन्हा अजून आपण तेलामध्ये मसाल्यामध्ये टाकलं की तो पुन्हा शिजला जातो आणि मग तो खूप चिकट होतो आणि तो चांगला लागत पण नाही. तर इथे बघते मी, तर बऱ्यापैकी असा तो नरम झालेला आहे. दूध गरम झालेलं आहे, एकीकडे दूधसुद्धा खाली काढून ठेवलं आणि आता इथे मी पास्ता, त्यातलं पाणी जे आहे पास्त्यामधलं ते काढून घेते, गाळून घेते. चाळणीमध्ये असा काढून घेतला की तो एकमेकाला चिपकणार नाही आणि पाणी सगळं खाली जाणार. आणि त्याच्यामध्ये थोडंसं तेल टाकलं की पास्ता असा मोकळा आणि एकदम सुटसुटीतच राहतो. आता मी त्याच्यामध्ये तो 2 ते 3 चमचे तेल टाकून ठेवते, म्हणजे पास्ता चिपकणार नाही. मुलांना असं चटपटीत आणि टेस्टी खायला आवडतं. तर आता चला म्हटलं, मी नेहमी देत नाही असे मैद्याचे पदार्थ, तर संडेला आठवड्यातून एकदा असे पदार्थ खाल्ले तर काय नाही, म्हणून मी दिलं बनवून. आता इथे तेल चांगलं तापलेलं आहे, त्यामध्ये मी आधी कांदा टाकलेला आहे. याच्यामध्ये दुसऱ्या भाज्यासुद्धा ॲड करू शकतो मी, जर असल्या भाज्या, गाजर, वाटाणा, तर ते सुद्धा मी टाकते. तर इथे आता माझ्याकडं नसल्यामुळे मी कांदा आणि टोमॅटो टाकणार आहे आणि हिरवी मिरची. तर कांदा बारीक चिरलेला आहे, तो टाकून चांगला परतवून घ्यायचा. कांदा जास्त पण काळा होऊन द्यायचा नाही आपल्याला, हलकासा असा परतवून घ्यायचा आहे कांदा. त्याच्यानंतर टोमॅटो टाकलेला आहे. याच्यामध्ये सोया सॉस, टोमॅटो सॉस, चिली सॉस
सगळे सॉससुद्धा टाकले जातात पास्त्यामध्ये। मी टाकले तर फक्त टोमॅटो सॉस टाकते। त्यानंतर टोमॅटो टाकून परतवून झालं की मीठ टाकलं, चवीनुसार मीठ टाकायचं, कारण पास्त्याचा जो मसाला असतो ना त्याच्यामध्ये मिठाचं प्रमाणसुद्धा असतं, त्यामुळे मीठ आधीच बघूनच आपण टाकायचं, कारण चवीनुसारच टाकायचं। तो मसाला थोडासा खारट असतो। आता मी इथे हिरव्या मिरच्यासुद्धा थोड्याशा टाकलेल्या आहेत, कारण लाल तिखटसुद्धा आपल्याला टाकायचं आहे आणि हिरवी मिरचीने अजून थोडीशी चांगली टेस्ट येते म्हणून। आणि मी थोडीशी हळद टाकली, धना पावडर आणि इथे गरम मसाला टाकला आणि लाल तिखटसुद्धा टाकलेला आहे। मसाले थोडेसे अजून परतून घ्यायचे कांदा टोमॅटो सोबत आणि त्यानंतर आता मी पास्ता मसाला टाकते। आता इथे पास्ता मसाला सुद्धा सगळा टाकून झालेला आहे आणि मस्त असं मसाला आपला इथे तयार आहे। आता बस याच्यामध्ये आपला पास्ता टाकून मिक्स करून घ्यायचा आहे। तर पास्ता सुद्धा एकदम मोकळा सुटसुटीत तसाच तयार झालेला आहे आणि आता याच्यामध्ये थोडा थोडा करून मी पास्ता टाकते आणि इथे माझा पास्ता खूपच जास्त झालेला आहे शिजून, एकदम तो फुगला आणि कढई झाली छोटी। तर आता हे मला हलवण्यासाठी खूपच कठीण जाणार आहे। तर आता याला मिक्स करून घ्यायचं व्यवस्थित, ते खाली सांडते पण असो मी व्यवस्थित करून घेईन त्याला हळूहळू। तर सगळं मिक्स करून घेतलं आणि थोडासा पाण्याचा शिपका मारून झाकण ठेवला आणि एक 5 मिनिटांनी इथे पास्ता रेडी आहे। इथे मी मुलांना दिलेला सुद्धा आहे। तर आता आम्ही पण बसतो नाश्ता करण्यासाठी। तर इकडे चहा सुद्धा रेडी झालेला आहे। तर बस इतकंच मी मॉर्निंगचं व्हिडिओ तुमच्याशी शेअर केलेला आहे। कसा वाटला व्हिडिओ तर प्लीज कमेंटमध्ये सांगा आणि आवडल्यास व्हिडिओला लाईक नक्की करा। चॅनलवर नवीन असाल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईबसुद्धा नक्की करा। पुन्हा भेटूया का अशा छानशा व्हिडिओ ब्लॉगमध्ये। तोपर्यंत मस्त रहा आणि आपली काळजी घ्या।